हॅलो, वेलकम बॅक इन अवर चॅनल. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अतिशय सोप्या पद्धतीने. आपण जो काही रोज संवाद साधतो, जे काही कम्युनिकेशन करतो, त्या कम्युनिकेशनमध्ये जर आपण डेली इंग्लिश काही सेंटेन्सेस यूज केली, इंग्लिश वर्ड्स यूज केली, तर नक्कीच आपण आपलं इंग्लिश जे काही आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो. तर आपण जी काही सिंपल इझी सेंटेन्सेस आहोत ती सेंटेन्सेस आपण नक्कीच इंग्लिशमध्ये यूज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशीच मी आज तुमच्यासाठी काही सोपी सोपी सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. तर ती सेंटेन्सेस तुम्ही कंपल्सरी जे काही कम्युनिकेशन कराल रोजचं त्यामध्ये ती यूज करायची आहेत. आणि ही जी काही सेंटेन्सेस आहे यासाठी तुम्ही एक नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये ही सेंटेन्सेस लिहून काढायची. त्यानंतर ती सेंटेन्सेस 2-3 वेळा मोठ्याने वाचायची आणि ती सेंटेन्सेस आपण जे काही कम्युनिकेशन करतो त्यामध्ये यूज करायची आहे. तर सुरुवात करूया. पहिलं सेंटेन्स आहे हॅलो कोण आहे. आपण कुठे गेलो तर म्हणतो हॅलो कोण आहे. तर अशा वेळेस इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, हॅलो हू इज दिस. हॅलो हू इज दिस. नेक्स्ट आहे समजले की नाही. सपोज एखादे टीचर स्टुडंट्सला शिकवत असतील तर ते काय म्हणतात जनरली, समजले की नाही मुलांनो. तर आपण तेच सेंटेन्स इंग्लिशमधून कसं बोलणार, गॉट इट ऑर नॉट. नेक्स्ट आहे त्याचा पाठलाग कर. सपोज काही मित्र बाईकवर चालले आणि त्यांना दुसऱ्या मित्राला फॉलो करायचं आहे, तर अशा वेळेस ते कसं म्हणणार, त्याचा पाठलाग कर. तर तेच सेंटेन्स इंग्लिशमधून कसं यूज करायचं, फॉलो हिम. पुढे आहे मी पोहू शकते. मी पोहू शकते त्यासाठी आपण काय इंग्लिश सेंटेन्स यूज करणार, आय कॅन स्विम. आय कॅन स्विम. नेक्स्ट आहे मला केक आवडतो. मला केक आवडतो. तर त्यासाठी आपण काय यूज करणार, आय लाईक केक. मग त्यामध्ये आपण काही केकच्या जागेवर फ्रूट यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्सेस बनवायचे आहेत. नेक्स्ट आहे कोणी नाही आले. कोणी नाही आले. तर त्यासाठी आपण काय यूज करणार, नो बडी केम. नो बडी केम. ओके. नेक्स्ट आहे काय मी चुकीची होते किंवा काय मी चुकीचा होतो. तर त्यावेळेस आपण काय यूज करणार, वॉज आय रॉंग. वॉज आय रॉंग. ठीक आहे. ही जी इझी सेंटेन्सेस आहे आय होप तुम्हाला समजली असेल. तर ही सेंटेन्सेस तुम्हाला कंपल्सरी ह्या ज्या 3 ज्या काही टिप्स आहेत, 3 जे रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करायचे आहे. नोटबुकमध्ये राईट करायच्या, त्यानंतर लाऊडली बोलायच्या आणि त्या सेंटेन्सेस जे आहे ते तुम्ही डेलीच्या कम्युनिकेशनमध्ये यूज करायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढू शकता. म्हणजे नोटबुकमध्ये तुम्हाला इझिली तुम्ही लिहू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रोजच्या कम्युनिकेशनमध्ये इंग्लिश वर्ड्स यूज करा, इंग्लिश सेंटेन्सेस यूज करा आणि आपला जो काही इंग्लिश शिकण्याचा प्रवास आहे तो नक्की आपल्याला त्याद्वारे सोपा होईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.